राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना उपचारासाठी आर्थिक सहाय्य अधिक वेगानं मिळणार आहे। मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची अद्ययावत ऑनलाईन प्रणाली लवकरच सुरू करण्यात येणार असून या प्रणालीमुळे अर्ज मंजुरीची प्रक्रिया ही अवघ्या 8 तासात पूर्ण होणार आहे। या नव्या प्रणालीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे आता रुग्णाला स्वतः अर्ज भरावा लागणार नाही। कक्षाशी संलग्न असलेल्या रुग्णालयांमार्फतच थेट अर्ज सादर करण्यात येणार आहेत। रुग्णांना आवश्यक कागदपत्र रुग्णालयात सादर केल्यानंतर रुग्णालय प्रशासन तो अर्ज मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवेल। सर्व कागदपत्र नियमानुसार योग्य असल्यास कार्यालयीन स्तरावर 8 तासात अर्ज मंजूर केला जाणार आहे। त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळणार असून उपचार प्रक्रियेला गती मिळणार आहे। गेल्या आर्थिक वर्षात राज्यातील तब्बल 40,776 रुग्णांना 333,06,81,500 रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे। मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे कक्षाप्रमुख रामेश्वर नाईक यांनी ही माहिती दिली आहे। रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी ही ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आल्याचं ते म्हणाले। यामुळे मंजुरी प्रक्रिया जलद होऊन रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या नवीन प्रणालीचं लवकरच अधिकृत उद्घाटन करण्यात येणार असून त्यानंतर ती राज्यभर प्रभावीपणे राबवण्यात येईल। अधिक माहितीसाठी गरजू रुग्णांनी 1800-123-2211 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।